तर आता इथे आवरून झालेलं आहे. म्हटलं त्याला फणस कापून घेऊ. तर हे खूपच कवळं फणस आहे आणि दुसरं मोठं आहे थोडं, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता. तर माझी मोठी बहीण आहे ना, तिच्या घरी इतके फणस लागलेले आहे. तर ती म्हणे भाजी खूप छान लागते, तर घेऊन जा. तर मग अशी एक तोडलं होतं, पण त्याच्याबरोबर हे पण पडून गेलं. तर अशी 2 फणस. तर कसं क्लीन म्हणजे कसं करायचं आहे, तर मी एक बघितलं की कोणत्या पद्धतीने, इझी पद्धतीने तुम्हाला दाखवेल करून. एकदम करावं लागत नाही, थंडच पाण्यात पटकन करून घेता येतात. पण नागली आणि ज्वारीला कसं गरम पाण्यात करून घ्यावं लागतं. तर आता भूक पण लागली, 1:30 वाजला आहे. दुसरा जेवायचा टाइम झाला. मस्त भाकरी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इतक्यात एक्सरसाइज झाली, आवरलं, घरातलं फक्त झाडायचं आहे. आणि वैभवने ना गावावर मिरच्या आणल्या होत्या, मी त्यांना सांगितलं, पण त्यांनी लवंगी मिरच्या आणल्या खूप तिखट. तर त्याची म्हटलं थोडंसं जाड मिरची किंवा काहीतरी करून किंवा ठेवून देईल, जेव्हा करायची मिरची तेव्हा करेल, कारण इतकं ठसका जातो ना. तर तेच माझ्या बहिणीकडून मी फणस आणलेलं त्या दिवशी, तुम्ही बघितलं असेल, आम्ही शॉपिंगला गेलो होतो तेव्हा. तर 2 मस्त कवळे फणस आणलेले आहे. असं एक छोटं आणि एक मोठं आहे. तर ना म्हटलं ते कापून ठेवू. मग कापून मला पण नाही माहिती, मी आता व्हिडिओज बघेल वगैरे कसं कापता, तुम्हाला पण दाखवेल, तुमच्यासोबत पण शेअर करेल. कापून ठेवून देईल फ्रीजमध्ये, जेव्हा भाजी वगैरे करायची तेव्हा करेल. तर ते करायचं आहे आजचं काम. आणि संध्याकाळी जमलंच तर मला ना मॉन्स्टेरा प्लांट आहे, त्याला कुंडी खूप छोटी होते, तर ती मॉन्स्टेरा प्लांट काढून मोठ्या कुंडीत लावायचं आहे. बघू आता, जसं जमेल तसं तुमच्यासोबत मी शेअर करेल. चला तर पटापट आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तर आज मस्त मेथीची भाजी, पोळी, भात आणि अंडा केली होती. तर आता कियाराला जेवण देऊन देते, त्याच्यानंतर मला ना भाकरी करायची, बाजरीची भाकर माझ्यासाठी. तर इथे म्हटलं चला आधी कियाराला जेवण देऊ. आणि इतक्या मुंग्या येतात ना उन्हाळ्यामध्ये लाल कलरच्या, तुमच्या घरात येतात की नक्की मला सांगा. आणि तुम्ही काय करता, मी तर ह्या पद्धतीने करते, ताटात पाणी ठेवते, नंतर जाळी किंवा काहीतरी स्टँड ठेवून त्याच्यावर मग भाताचं पातेलं, भात असेल किंवा मग पोळ्यांचं, स्पेशली ना पोळ्यांना जास्त लागतात, मग पोळ्यांचा डबा वगैरे त्याच्यावर मी ठेवून देते, ज्याला मुंग्या लागतात त्याला. आणि बाकीचं तर फ्रीजमध्ये असतं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. आणि इथे तेच आता मी कियाराला जेवण द्यायला उशीर झाला, तर मी ना मिक्सरमध्येच पोळी पटकन बारीक करून घेणार आणि तिला दूध पोळी देणार. तिला दूध पोळी देते सध्या मी. तिला भाजी, पोळी, अंड, नंतर बॉईल एग किंवा मग ती काकड्या वगैरे अशी खाते भाजीसोबत, पोळीसोबत. तर आज ती म्हणे मला दूध पोळी दे. तर मग म्हटलं चला आता दूध पोळी देऊ पटकन मिक्सरमध्ये हे करून, कारण मला उशीर पण झाला आणि एक्सरसाइज करायला आज खूप उशीर झाला. नाही तर मी रोज सकाळीच करते. आणि तुम्हाला माझ्या याच्यावरून वाटत असेल की मी थोडीशी बारीक झालेली दिसत असेल तुम्हाला, तर खूप फरक पडलेला आहे माझा डाएटचा वगैरे. माझी तुम्ही टमी एरिया बघू शकतात किती कमी झालेला आहे. तर मी सगळं डिटेल मी व्हिडिओ करेलच जेव्हा माझं 57 kg होईल ना, 57 किंवा 58 kg, त्यावेळेस मी तुम्हाला स्वतः मोजून म्हणजे दाखवेल मी माझं वजन किती झालं काय ते. आणि त्याच्यावर मी पूर्ण सांगेल की मी कसं वजन केलेलं आहे कमी. तर तेच आता कियाराला इथे जेवण देते पटकन. आणि त्याच्यानंतर मग मला भाकरी पण करायच्या आहे बाजरीच्या. आणि रोज मी भाकरीच खाते. मी ते डिटेल तुम्हाला सांगणारच आहे नंतर कधीतरी, जेव्हा माझं 57-58 kg, खूप कमी झालेलं आहे माझं वजन. माझं 65 वजन होतं, 25-26 म्हणजे 1 महिन्यापूर्वी 65 किलो वजन होतं. तर आता किती झालेलं आहे आणि अजून किती करणार आहे तर ते मी तुम्हाला डिटेल्स सांगेलच. 1 महिन्यानंतर माझं वजन किती कमी झालं किंवा 15 दिवसानंतर माझं किती किलो कमी केलं, मी ते सगळं डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे लवकर. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझं वेट लॉसचं ऐकायचं आहे की नाही. तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथे मी भाकरी करते आज बाजरीच्या भाकरीना टाइम लागत नाही, थंड पाण्यानेच करावं लागतं पटकन. ज्वारीच्या आणि नागलीच्या कसं गरम पाणी करून मग करावं लागतं, त्याला खूप टाइम जातो. पण बाजरीच्या भाकर कसं थंड पाणी टाकून पटकन होऊन जातं पटापट. आणि मेथीची भाजी असली की लगेच होऊनच जातं.
तर तेच मी तुम्हाला सांगत होती की माझं डाएटचं मी तुम्हाला सांगणारच आहे. मला उशीर झाला तर मी भाकरीच खाते रोज, आणि रात्रीची जर पोळी असली तर अर्धी पोळी खाते, पण पोळी जास्त अवॉइडच करते. भात पण एकदम थोडासाच खाते मी. तर असं माझं डाएट असतंच. तर मी डिटेल व्हिडिओ बनवेलच, नंतर तुम्हाला दाखवेलच की आपण लवकरात लवकर वजन कसं कमी करू शकतो आपलं. त्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवेलच. तर चला आता पटापट मी भाकरी करून घेते आणि मग बोलते. मस्त. आणि घरच्या बाजरीची भाकरी खूप छान अशी दिसते, नाहीतर विकत आणली ना ती भाकर एकदम व्हाईट व्हाईट दिसते. तर इथे आपली भाकर दुसरी. तर डायरेक्ट आता गॅसवर करून घेते मी गरम, कारण भूक लागली म्हणून याच्यावर शिकवून घेते पटापट. आणि इथे मेथीची भाजी, इथे बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी मस्त झाली. 2 भाकरी केल्या छोट्या छोट्या, मस्त आता खाणार. चला, खरंच मला ते इतकं आवडतं ना बाजरीची भाकर म्हणते खाण्यासाठी. तर चला आता मी मस्त माझं डिनर करते. आता वाजलेला आहे बरोबर 1:30. जेवण करते, त्याच्यानंतर मग घर झाडायचं होतं, पण त्याच्या आधी म्हटलं चला फणस कापून घेऊ. फणस कापून घेणार, गर ते काढून फ्रीजमध्ये ठेवून देणार, कारण 2 दिवस झाले ना आणून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं घर झाडून घेणार. आणि संध्याकाळी मग मला मॉन्स्टेरा प्लांट पण लावायचं आहे. बघू आता जसं जमेल तसं तुमच्यासोबत मी शेअर करतेच. चला, तर आता इथे आवरून झालेलं आहे. म्हटलं चला फणस कापून घेऊ. तर हे खूपच कवळं फणस आहे आणि दुसरं मोठं आहे थोडं, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता. तर माझी मोठी बहीण आहे ना, तिच्या घरी इतके फणस लागलेले आहे. तर ती म्हणे भाजी खूप छान लागते, तर घेऊन जा. तर मग अशी 2, एक तोडलं होतं पण त्याच्याबरोबर हे पण पडून गेलं. तर अशी 2 फणस. तर कसं क्लीन म्हणजे कसं करायचं आहे, तर मी एक बघितलं की कोणत्या पद्धतीने, इझी पद्धतीने तुम्हाला दाखवेल करून एकदम. चला आता आपण कट करून घेऊ तुम्हाला. तर आता इथे तुम्हाला दाखवते. इथे फणस घेतलेला आहे. आधी छोटं घेऊ आपण हे. तर इतकं चिप निघतं त्याच्यामध्ये व्हाईट कलरचं. तर तेल लावलंच नाही मी, आधी हाताला तेल लावून घ्यावं लागेल, नाही तर पूर्ण चिटकून बसेल. हाताला तेल लावून घेते. सुरीला पण लावते. तर इतकं चिप निघतं ना,
हे तर खूपच कवळं आहे, बघू शकता पूर्ण चिप पडेल. तर असे तुकडे करून ना मी इथे ठेवून देते. तर मी काही जण कसं करता, वरचं कवर आहे ना ते तर ते सगळं काढून घेता आणि मग भाजी करता, पण मी तसं नाही करणार आहे. आता हे डायरेक्ट उकडायला टाकेल याच्यामध्ये, कुकरमध्ये उकडून आणि इझिली साल निघून जाते त्याची, म्हणून तर 2 कुकरला लावेल, 2 कुकरमध्ये. आता हे मोठं कट करून घेऊ. मस्त निघालेलं आहे हे. तर ही पिशवी खराबच होती, त्यात आता हे टाकून देते. हे लगेच धुवून टाकावं लागेल. तर इथे बघू शकता फणस कट करून घेतलेला आहे एवढं. तर आता आपण काही जण कसं वरचं साल काढून आहे ना, हे साल काढून डायरेक्ट भाजी करतात, पण मग ना मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आता हे उकडत टाकणार आहे, 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार, त्याच्यानंतर मग वरचं साल काढून हे ठेवणार तसंच कट करून फ्रीजमध्ये, मग जेव्हा लागेल तेव्हा भाजी करून घेता येते. बघितलं असेल फणस मस्त मी कट करून घेतलेला आहे, बघू शकता एवढं सारं. तर आता एका कुकरमध्ये नाही लावणार, 2 कुकरमध्ये लावावं लागेल. तर आधी मोठं कुकर काढून घेते मी. तर मोठ्या कुकरमध्ये लावून घेते आधी, किती बसतात तेवढे. तर एवढे ह्या कुकरमध्ये बसले आणि बाकी छोट्या कुकरमध्ये
तर ह्या दोन्ही कुकरमध्ये मी टाकलेलं आहे. आता पाणी टाकून घेते त्याच्यात. मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे. 4 शिट्ट्या होऊ देईल मी. म्हणजे कसं अशी पद्धत केली ना तर त्याची साल काढता काढता चीक हाताला लागत नाही आणि जास्त आपल्याला ताण होत नाही. त्याच्यामुळे ही पद्धत खूप बेस्ट राहते. आणि मीठ टाकलं ना तर ते काळे पडत नाही फणस. तर तुम्ही असं करून त्याची साल म्हणजे उकडवून आणि त्याची साल मस्त काढून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2-3 दिवस मस्त भाजी करून खायची. मी पण मीडियम फ्लेमवर ठेवते. आणि इथे आपलं फणस असं कापून झालेलं आहे सोप्या पद्धतीने. जास्त झंझट नाही, काही नाही, टेन्शन नाही. कारण ते ना साल काढता काढताच इतकं म्हणजे भाताला चिटकून असतं पूर्ण, मग तेव्हाच भाजी करूशी वाटत नाही. पण मग अशी पद्धत केली तर खूप सोपी असते. फणसाची भाजी खायची असेल तर तुम्हाला. तर इथे ठेवलेला आहे. आता 4 ते 5 शिट्ट्या होऊ देणार आणि त्यावेळेस तुम्हाला दाखवते कसं झालं. त्यावेळेस सगळे फणस परातीत काढून त्याची साल काढून आणि मस्त तुकडे करून डब्यात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. लगेच भाजी करायची, लगेच भाजी करू शकता असं आहे. तर चला इथे झालेलं आहे आणि बोलते नंतर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा शिजतील तेव्हा. तर इथे फणस काढून घेतलेलं आहे. ते बस झालं. चला आता काढून घेऊ. तर थोडं थंड होऊ दिलं, म्हटलं थंड होऊ देऊ, तरी गरमच आहे थोडस. आणि मग आपण हे त्याची साल काढून घेऊ. तर इथे असं फणस काढलेलं आहे. तर ते त्याचं साल काढून घेऊ. थोडंसं तेल लावते मी. तर बघू शकता असं फणस. तर चला आता या बिया तर काढून घ्यायच्या. बिया छान लागतात. तर बघू शकता असं आपल्याला भाजी याची काढून घ्यायची आहे. तर खूपच कवळं होतं, तर इझिली निघून जात आहे.
साल वगैरे सगळं काढून झालेलं आहे, बघू शकता. साल साईडला ठेवलेली आहे आणि त्याच्या ना कवळ्या कवळ्या बिया पण मस्त लागतं आणि एकदम इझी जातं साल काढण्यासाठी. कारण कच्चा असेल ना तेव्हा साल काढायला खूप हाताला चिकट त्याचं चीक लागतो. त्याच्यामुळे ही खूप इझी प्रकार आहे, तो तुम्हाला दाखवला, शेअर केला तुमच्यासोबत. की जर तुम्हाला फणसाची भाजी खायची असेल ना तर तुम्ही जर फणस आणला ना तर डायरेक्ट कट करून कुकरला लावा. तुकडे नाही केले तरी चालतात, 2 कट करायचे, त्याचं देठ काढायचं आणि डायरेक्ट कुकरमध्ये लावून द्यायचं. तर खूप छान शिजून घ्यायचं 2-3 शिट्ट्या काढून आणि त्याच्यानंतर साल काढायची. एकदम इझी जातं, तुम्ही बघितलंच असेल. आणि मस्त मऊ झालेले आहे. तर आता मी हे मस्त थंड होऊ देते आणि उद्या मग मस्त रेसिपी तुम्हाला दाखवेल, तुमच्यासोबत मी शेअर करेल पुढच्या ब्लॉगमध्ये सकाळी रेसिपी. कारण आता केलं असतं ना, आता भूक नाहीये, भाजी पण आहे. आता मी नुसतं उडदाची डाळ आणि भातच करणार आहे, वरून भात. तर असं मस्त झालेलं आहे छानपैकी. कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि मी ऐकलं की असं हे ना, ही भाजी चिकनपेक्षा इतकी छान लागते नॉनव्हेज पेक्षा. माझी बहीण आहे ना, तिच्या स्कूलमधल्या मॅडम त्या करून आणतात. तर त्या नेहमी मागतात पल्लाईकडून फणस. कारण पल्लाईचे ते झाड आहे ना, तर भरपूर फणस येतात दरवर्षी. तर मी म्हटलं चला ह्या वर्षी मी पण करून बघते. आणि मी 1-2 व्हिडिओज बघितले, त्याच्यामध्ये मस्त छान ही पद्धत वाटली मला, म्हणून मी तुमच्यासोबत मी शेअर केली ही पद्धत. शिजवून घ्यायची आणि साल काढून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल बघायला. तर तेच आता मस्त थंड होऊ देते आणि मस्त भरून ठेवलं डब्यामध्ये फ्रीजमध्ये. आणि उद्या मस्त भाजी करणार. 2 भाज्या होतील, 2-3 वेळेस भाज्या होतील बहुतेक. तर चला आता मी ना हे थंड होऊ देते साईडला आणि उडदाची डाळ वगैरे टाकून देते, भात टाकून देते आणि मग बोलते तुमच्याशी. चला, असं जेवण झालं आणि ते जे उकडवलेलं होतं ना, काय म्हणतात फणस, तुम्ही बघितलं असेल ताटामध्ये मी ठेवलं होतं साईडला थंड होण्यासाठी. तर मस्त डब्यात भरून मी ठेवून दिलेलं आहे फ्रीजमध्ये. आता उद्या तुम्हाला रेसिपी दाखवेलच त्याची. तर हेच असंच होता आजचा माझा सिंपल ब्लॉग. आज फणस कसं कापायचं काय ते सगळं तुम्हाला मी दाखवलं सोप्या पद्धतीने. तर त्याची भाजीची म्हणजे रेसिपी पण दाखवेल मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.